गिरडा शिवारामध्ये सर्पमित्र निलेश उदरभरे यांनी सोयाबीनच्या शेतामध्ये 6 फूट लांबीचा मोठा अजगर प्रजातीच्या सापाला पकडून जंगलामध्ये सुखरूप ठिकाणी सोडण्यात आलं। हा अजगर साप सोयाबीनच्या शेतामध्ये काम करत असताना शेतमजुरांना आढळून आला होता। त्यासाठी शेतकरी आणि शेतमजूर यांनी स्वतःची काळजी आणि दखल घेण्यात यावी असं आवाहन सर्पमित्र निलेश उदरभरे यांनी केलंय। बुलढाणा जिल्ह्यातील गिरडा गाव हे अजिंठा बुलढाणा डोंगर पर्वतरांगेला लागून असलेलं गाव आहे। गिरडा शिवारामध्ये काही शेतमजूर काम करत असताना एक महिला विहिरीवरती पिण्याचं पाणी आणण्यासाठी गेली असता सोयाबीनच्या पिकामध्ये विहिरीसमोर एक साप आढळून आला। त्यावेळेस त्या महिलेनं शेतकऱ्याला हा प्रकार सांगितला असता शेतकरी यांनी सर्पमित्र निलेश उदरभरे यांना किस्सा सांगितला असता निलेश यांनी त्या ठिकाणी येऊन हा अजगर जातीचा साप असल्याचं सांगितलं आणि या सापाला पकडून जंगलामध्ये सुखरूप ठिकाणी सोडण्यात आलं। सध्याला मका आणि सोयाबीन पिकांचा हंगाम सुरू आहे। मका आणि सोयाबीन पिकामध्ये अजगर आणि घोणस साप हे आढळून येतात। ते दिसायला दोन्ही सारखे असतात, परंतु अजगर हा बिनविषारी आणि घोणस साप हा खूप विषारी साप आहे आणि त्यामुळे लोकांमध्ये गैरसमज होतात आणि अजगर समजून घोणस सापाजवळ जातात आणि सर्पदंशला बळी पडतात असं निलेश यांनी सांगितलं। साप मारणं हे कायद्यानं गुन्हा असल्याचंही त्यांनी सांगितलं। साप दिसताच त्यांना कोणी मारू नका, सर्पमित्र यांना कळवा असं सर्पमित्र निलेश उदरभरे यांनी सांगितलं। तसंच सर्व शेतकरी आणि शेतमजूर यांना आवाहन करण्यात आलंय की शेतामध्ये जाताना स्वतःची काळजी आणि दखल घेण्यात यावी, कारण सोयाबीन मका आणि कपाशी पिकांमध्ये सध्याला साप मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत असंही सांगण्यात आलंय। प्रतिनिधी जब्बार तडवी, बुलढाणा।